व्यक्ती राष्ट्रवादी पक्षाचा सदस्य नाही, राष्ट्रवादी पक्षाचा फॉर्म घेतला नाही, मुलाखत दिली नाही, कोणतंही राष्ट्रवादीचं काही नसताना काँग्रेसमधून बीजेपीमधून मालकांनी शब्द दिला असं सांगून काँग्रेस सोडले. त्यानंतर मालकांनी कोणता शब्द दिला हे न सांगता राष्ट्रवादीचं आज तिकिटावर ते उभा राहतात. म्हणजे अशी एकदम पैशाची ज्यावेळेस त्यांनी बोलणी केली त्याला भुरळ पडून कुठं तर आमच्या सोलापूर शहरमध्ये प्रभाग 4चे जे काही सगळं नियोजन करणारे आहेत आमचे नेते, त्यांच्या हातातून ही सगळ्यात मोठी तिकिटाची विक्री झालेली आहे. तिकिटाच्या नावाखाली तुमच्या नावाखाली कुठे तर पैशाची उधळण होत आहे. तिकीटं मिळवण्यासाठी पैशाचा वापर होत आहे. काल रात्री 12 वाजता माझ्याकडे प्रूफ्स येत आहेत, जिथं 450 राष्ट्रवादी घड्याळाला इच्छुक असताना त्यांना डावलून, जर संतोष भाऊ ह्याचा विचार करावा, जर त्यांना डावलून कुठं जर एखाद्या उद्योगपतीच्या किंवा उद्योग समाज व्यापाराच्या हातात जर तिकीट गेलं तर आमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी काय करावं. नमस्कार, मी प्रभाग 4मधून राष्ट्रवादी पक्षाकडून बंटी आकाश एंपुरे हा इच्छुक होतो. गेले कमीत कमी 15 वर्ष मी राष्ट्रवादी घड्याळ चिन्हाचा मी कार्यकर्ता होतो, निष्ठावंत. ज्याला आज जर बघायला गेलं तर अजितदादांच्या नावाखाली आणि अजितदादांच्या पक्षाचं नाव खराब करण्याचं काम सोलापूरमध्ये राष्ट्रवादीच्या पक्षाच्या एका नेत्याकडून होत आहे. जर आपण खाली बघायला गेलं तर तिकिटाची अक्षरशः विक्री चालू आहे. दादाच्या पक्षाची राष्ट्रवादी घड्याळ चिन्हाची प्रभाग 4मधून जर इच्छुकमध्ये जर तो व्यक्ती राष्ट्रवादी पक्षाचा सदस्य नाही, राष्ट्रवादी पक्षाचा फॉर्म घेतला नाही, मुलाखत दिली नाही, कोणतंही राष्ट्रवादीचं काही नसताना काँग्रेसमधून बीजेपीमधून मालकांनी शब्द दिला असं सांगून काँग्रेस सोडले. त्यानंतर मालकांनी कोणता शब्द दिला हे न सांगता राष्ट्रवादीचं आज तिकिटावर ते उभा राहतात. म्हणजे अशी एकदम पैशाची ज्यावेळेस त्यांनी बोलणी केली त्याला भुरळ पडून कुठं तर आमच्या सोलापूर शहरमध्ये प्रभाग 4चे जे काही सगळं नियोजन करणारे आहेत आमचे नेते, त्यांच्या हातातून ही सगळ्यात मोठी तिकिटाची विक्री झालेली आहे. आणि अजितदादा आणि मी सोलापूरचे शहर अध्यक्ष संतोष भाऊ यांना मी विनंती करतो की मी कोणत्याही प्रकारचा नाराजी नसून पण महायुतीचाच उमेदवार निवडून आणायचं मी काम करेन. पण सांगायचं झालं तर आपली यंत्रणा मोठी आहे. आपण विचार करावं की अशा पद्धतीने सोलापूर शहरामध्ये तिकिटाच्या नावाखाली तुमच्या नावाखाली कुठे तर पैशाची उधळण होत आहे. तिकीटं मिळवण्यासाठी पैशाचा वापर होत आहे. 4मध्ये आपण बघितलात की ओबीसी कॅन्डिडेटमधून मी इच्छुक होतो आणि माझ्या नावानंतर नितीन बनपटे हा एक इच्छुक होता. आम्हाला दोघांना वगळून तिथं एखाद्या CA जो काही पैसा भाजपला ऑफर केला होता, त्यानंतर बघायला गेलं तर काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी प्रणितीताई शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांना देवत म्हणून त्यांनी काम केलं होतं. पण कालांतराने बघायला गेलं तरी त्यांना दोन्हीकडेही नाकारण्यात आलं. आणि शेवट काल रात्री 12 वाजता माझ्याकडे प्रूफ्स येत आहेत, जिथं 450 राष्ट्रवादी घड्याळाला इच्छुक असताना त्यांना डावलून, जर संतोष भाऊ ह्याचा विचार करावा, जर त्यांना डावलून कुठं जर एखाद्या उद्योगपतीच्या किंवा उद्योग समाज व्यापाराच्या हातात जर तिकीट गेलं तर आमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी काय करावं. आम्ही फक्त सतरंजा उचलायचं का, कार्यक्रमात घ्यायचं राहायचं का, एवढंच मी बोलतो. आमची भूमिका अपक्ष तर मी भरणार नाही, कारण माझं निष्ठा फक्त अजितदादा आणि सोलापूर शहर अध्यक्ष संतोष भाऊ पवार यांच्या नेतृत्वाखालीच काम करेन आणि मी महायुतीचा उमेदवार निवडून आणेन. 100% आपण बघायला गेलं तर अण्णा बनसोडे ज्यावेळेस सोलापूरचे प्रमुख म्हणून निवडण्यात आली त्यावेळेस त्यांनी कार्यकर्त्यांना हा बोलला होता शब्द की जिथे बळ नाही, जिथे ज्या काही गोष्टी कमी पडतात तिथे आम्ही त्या कार्यकर्त्याला बळ देऊ. पण इथं बळ देण्यापेक्षा त्या कार्यकर्त्याचा बळ काढून घेण्याचा आणि पैशाचा बळ तिथं वापरून राहिलेल्या 3 पॅनलला आणि राहिलेल्या शेजारचा प्रभाग त्याला कसं खर्च करता येईल असे आमचे प्रभाग 4चे जे काही आता जे निवडून आणण्याची जिम्मेदारी उचललेत त्यांनी मोठ्या प्रमाणात पैशाचा भ्रष्टाचार केलेला आहे. 100% त्या शब्दाला आता काहीच किंमत उरलेली नाही, कारण अण्णा बनसोडेंना दिशाभूल केलेली आहे. अण्णा बनसोडेंना सांगितलं गेलेलं आहे की मी प्रभाग 4 आणि 5ची जिम्मेदारी घेतो. मोठ्या प्रमाणात मी तिथं मतं घेतलेले आहेत, मी निवडून आणणारच.
शहर अध्यक्षांना डावलून, जुबेरबाईंना आमचे पक्षाचे कार्याध्यक्ष त्यांना डावलून ह्या गोष्टी निर्णय घेतलेले आहेत. कारण त्यांना असा शब्द दिला की मी सिटीमध्ये इंटरफेअर करणार नाही, फक्त मला या 8 जागा द्या, मी निवडून आणण्याचा शब्द देतो. पण तिथं स्थानिक आमचं काम असताना, लोकांची भावना असताना आम्हाला उमेदवारी कुठं नाकारली जाते. यांच्या माध्यमातून मी अण्णा बनसोडे साहेबांना आणि अजितदादा आणि संतोषभाऊ जुबेरबाईंना एवढंच विनंती करतो, माझ्यासारख्या कार्यकर्त्याची कुठं खच्चीकरण होऊ नये. जो फक्त घराघरामध्ये घड्याळ चिन्ह पोचवेल आणि दुसरा येऊन इथं राज्य करेल, हे आता चालणार नाही. तुमच्यावरती एवढा अन्याय होते तरी पण तुम्ही इतकं शांत का? तुम्ही पण कुठे मॅनेज झाला हा का? अजून पण पक्षाचं तुम्ही काम करत आहात? माझं एकच वाक्य आहे, फक्त अजितदादा आणि संतोषभाऊ दोघंच माझे दैवत. त्यांनी म्हणेल ते निर्णय माझा ठाम राहील.